थांबली व निवांत झाली. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुमचा विश्वास कोठे आहे? आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकास म्हणाले, तर हा कोण आहे की Praise Lord. जीवन हे प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये कुठं थांबणं आहे, कुठं चालणं आहे, कुठं पडणं आहे तर कुठं उठणं आहे. परंतु जीवन एक प्रवास आहे. या जीवनाच्या प्रवासामध्ये कोणी आपलं आयुष्य लवकर संपवत आहे तर कोणी लांबपर्यंत जात आहे. परंतु एक ना एक दिवस हा प्रवास कुठेतरी थांबणार असा आहे. आपलं जीवन एक प्रवास आहे. या प्रवासामध्ये दुःख आहे, तकलीफ आहे, संकट आहे. प्रवास करत असताना कुठेतरी माणसाच्या जीवनामध्ये एक मोड येतो आणि त्या ठिकाणी माणूस थांबून विचार करतो की माझ्या जीवनामध्ये आज असं काय घडत आहे. कारण की हे जीवन एक प्रवास आहे. जसं तुम्ही प्रवासामध्ये निघता तर प्रवासामध्ये तुमचेच मनाचं सगळं होत नाही. तुम्ही जरी गाडी नीट चालत असला तरी दुसरा कधी येऊन तुम्हाला डोकी सांगता येणार नाही. परंतु आप तुम्ही तर प्रवास करत आहात, परंतु कुठून तरी संकट येते. जीवनाचा प्रवास करत असताना एकच लक्षात ठेवा की मी प्रवासी आहे आणि एक दिवस माझा प्रवास कुठेतरी संपणार आहे. हे जर एका मनुष्याने विचार केला की माझं जीवन एकदा कुठेतरी थांबणार आहे, त्याला फुल स्टॉप लागणार आहे, तर तो व्यक्ती समजला की मी ह्या जगामध्ये कायमचा नाहीये, मी ह्या जगात एक प्रवासी आहे. चर्च हा प्रवास कित्येक लोकांनी केला. कोणी धनाढ्य बनून केला, कोणी दरिद्र बनून केला, कोणी उकाड्यावरती केला, परंतु जीवनाचा प्रवास त्यांनी करत राहिले. परंतु एक दिवस धनाढ्य असो या निर्धन असो, एक दिवस त्यांचा प्रवास कुठेतरी थांबला. जे त्यांनी कमवलं होतं तेही ते सोडून गेले आणि ते म्हटले की मी माझ्या पूर्वजांसाठी, माझ्या जे मागून माझे पूर्वज आहेत, जे माझ्या मागून जे येणार आहेत, माझे वंशज आहेत, त्यांच्यासाठी मी करून ठेवत आहे. त्यांच्यासाठी त्यांनी खूप कमवून ठेवले. परंतु एक ठिकाणी त्यांचा वंश बी फुल स्टॉप लागला, ज्यांनी कमवलं त्याला बी फुल स्टॉप लागला. कारण की जीवन हे एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आपण जीवन जगत असताना चर्च आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की मी या पृथ्वीवरती कायमचा नाहीये, एक दिवस मला बी जाणं आहे. जाण्यासाठी कारण पाहिजे, जाणं तर एक दिवस सर्वांना आहे. काय आमेन बोलताय? बघा, चलता चलता, बसता बसता कधी काय मनुष्याच्या जीवनामध्ये संकट येते सांगता येत नाही. बसता बसता मनुष्य हे जीवन सोडून जातो. काय झालं तर म्हणे हार्ट अटॅक आला त्याला. काय झालं तर म्हणे ऍक्सिडेंट झाला. बरं काय झालं, मोठ्या आजाराने गेला. मरण येण्यासाठी एक कारण लागते, परंतु मरण हे मनुष्याच्या जीवनामध्ये निश्चित आहे आणि हे आज भावांनो बहिणींनो आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपल्याला शारीरिक मरणाविषयी खूप भीती आहे आणि सर्व शारीरिक मरणाविषयी भीत राहतात की बाबा मला मरण नको आहे. बघा आता आपल्याला सेन्सर गाडी आहे आपल्याकडे. मी जी गाडी घेतली तिला सेन्सर आहे. B6 मध्ये ती मोडते आणि तिला जर तुम्हाला चालू करायचं आहे आणि तिचं स्टँड जर खाली आहे, स्टँड मी ती चालू होते, परंतु गिअर टाकला ती पुढे जाणारच नाही. ते स्टँड सिग्नल देते इंजिनला की मी बाबा खाली आहे, त्याला सांग मला वरती घ्यायला. म्हणजे निर्जीव वस्तू आहे, परंतु त्याच्यामध्ये बी मनुष्याने सेन्स टाकलाय आणि ते स्टँड इंजिनला सांगते की तू चालू नको, मी थांबलेलो आहे. सेन्सर आहे. ड्रायव्हरलेस कार आलेली आहे, माहिती आहे तुम्हाला. फक्त मागं बसायचं आहे आणि तुम्हाला फक्त त्याला सांगायचं आहे की कुठं जायचं आहे. ती गाडी तुम्हाला आपोआप घेऊन जाणार आहे. म्हणजे मनुष्य जरी झोपेल, मनुष्याकडून अपघात होऊ शकतो, परंतु गाडी अशी काढली मनुष्याने की तिचा अपघात होणार नाही. बघा, आज मला तुम्हाला सांगायचं आहे की गाडीमुळे तुम्ही सुरक्षित नाहीये. हे भ्रम आहे की मी गाडीमुळे सुरक्षित आहे, पाऊस ऊन वारापासून, ठीक आहे, त्यापासून तुम्हाला सुरक्षा मिळते, परंतु ऍक्च्युअली तुम्ही गाडीमुळे सुरक्षित नाहीये. तुमच्यामुळे गाडी सुरक्षित आहे, कारण की गाडी तुमची आहे. आमेन. मी जे बोलतो आहे ते थोडासा अर्थपूर्ण आहे की त्यामध्ये तुम्ही समजून घ्या की जी गाडी आहे तिच्यामुळे आपण सुरक्षित नाहीये.
आपल्यामुळे गाडी सुरक्षित आहे, कारण की ती माझी खुदची आहे. आपण सुरक्षित नाही आहे, लक्षात ठेवा, परंतु देवामुळे आपण सुरक्षित आहोत, कारण की आपण त्याचे आहोत. हे जीवन एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये कुठेतरी आपल्याला फुल स्टॉप लागणार आहे. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, एक वेळ आली, असं तिथं वचनात लिहिले 22 वचनामध्ये, एकदा असे झाले. 22 वचनामध्ये वाचत. आणि त्या दिवसात एकदा असे झाले की हो, तो आपल्या शिष्यांबरोबर तारवात बसला हा, आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे तो त्यांना म्हणाला. हा. आणि त्यांनी तारू आकारले. बघा, एकदा असे झाले, एकदा कुठेतरी एकदा काहीतरी आपल्या जीवनामध्ये घडते, तिकडे आपलं लक्ष लागलं पाहिजे की एकदा काहीतरी माझ्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट आला आणि मला येशू मिळाला. जर तो टर्निंग पॉइंट माझ्या जीवनात आला नसता तर मला येशू मिळाला नसता, परंतु ते संकट, ते वादळ माझ्या जीवनामध्ये आले आणि आज मला येशू मिळालेला आहे. जर त्या टर्निंग पॉइंट पर्यंत तुम्ही धीर धरला नसता, त्या आधीच जर तुमचं आयुष्य तुम्ही म्हटलं असेल, नाही आता खूप संकट आहे, खूप दुःख आहे, आता मी गळफास घेतो, आता मी पॉइझन घेतो, आता माझं जीवन मी संपवतो, परंतु त्या टर्निंग पॉइंट पर्यंत जोपर्यंत तुम्ही येत नाही, तिथून एक मोड येतो आणि त्या मोड मध्ये येशू तुम्हाला मिळतो. कारण की येशू हा जीवनाचा उगम आहे आणि येशू जीवनाचा शेवट आहे. त्याच्यापासूनच जीवन आहे आणि त्याच्यापासूनच मरण आहे. येशू म्हणतो तो अंधकाराला अस्तित्वात आणणारा आणि तो खुद प्रकाश निर्माण करणारा प्रभू आहे. जर अंधार आपल्या जीवनामध्ये आलेला आहे तर लक्षात ठेवा, हा अंधार मी देवानेच पाठवलेला आहे. का? कारण की प्रकाशाची जाणीव मला व्हावी. प्रकाशाची किंमत कधी असते? ज्यावेळेस आपण अंधारामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला प्रकाशाची किंमत असते. आरोग्याची किंमत कधी असते? ज्यावेळेस रोगामध्ये आपण जातो त्यावेळेस आपल्याला आरोग्याची किंमत असते. जर मी आजारीच पडलो नाही, जर मी आजारीच पडलो नाही तर जे चांगलं आहे त्याची मला जाणीव होणार नाही. काय समजतंय मी जे बोलतोय? जर लहानपणापासून आतापर्यंत मी वाढत चालू आहे, जसंची तसं मी वाढत चाललेलो आहे, माझ्या जीवनामध्ये जर मी आजारीच पडलो नाही आणि माझ्या समोर एखादा व्यक्ती आला आणि मला म्हणतो, ब्रदर मी खूप आजारी आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा, मला काहीच जाणीव होणार नाही ते आजार काय असतो म्हणून. परंतु मी जर आजारी पडलो एक वेळेस आणि समोरचा भाऊ मला म्हणत आहे की ब्रदर मी आजारी आहे, तर मी त्याच जे मला पीडा झालेली आहे ती पीडा घेऊनच मी त्या भावासाठी प्रार्थना करू शकतो, कारण की माझ्यावरती बितलेली आहे. आमेन बोलतोय. तसं प्रभूवरती कोणताच आजार टिकू शकत नाही, प्रभूवरती कोणीच सत्ता गाजवू शकत नाही. परंतु बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, तो आपल्यासाठी रोग असा झाला, त्याला रोगाची परिचित तो नव्हता, परंतु रोगाच्या परिचित तो झाला. का? कारण की मनुष्य जाती रोगामध्ये होते म्हणून तो रोगामध्ये आला. आमेन बोलताय. देव त्याला रोग नाही, त्याला ना सुरुवात ना त्याला अंत, परंतु तो ज्यावेळेस शरीरामध्ये आला तर त्या शरीराला सुरुवात आहे आणि त्या शरीराला कुठेतरी अंत आहे. परंतु देवाला सुरुवात नाही, देवाला अंत बी नाही. म्हणून आज पूर्ण संप्रदाय गोंधळामध्ये पडलेला आहे की येशू जो या पृथ्वीवरती आला तो एक साधू होता, तो एक संत होता, तो एक ख्रिश्चनिटीचा मशिया होता, तो देवाचा पुत्र होता, परंतु ऍक्च्युली हे प्रकटीकरण त्यांना मिळालं नाही की देव देहामध्ये आलेला आहे. आज ते तुम्हाला आणि मला समजते की देव देहात प्रगट झाला. कशासाठी? इब्री लोकास पत्र 10 आणि 7 मध्ये लिहिलेलं आहे. इब्री 10:7 कदाचित त्याची मुले रक्त आणि मांसाची होती म्हणून तो हे रक्त मांसाचं बनवून आहे. 10:7 इब्री 10:7 नाही, 3 इब्री मध्येच आहे. 14 हा बरोबर. दुसरा अध्याय 14 वचन. सॉरी. तर मुले रक्त मांसाची होती हो, म्हणून तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा भागीदार झाला. पौलाला काय सांगायचं आहे की मुले रक्त मांसाची होती म्हणून तोही रक्त मांसाचा भागीदार झाला. भागीदार येणे तो नव्हता परंतु तो भागीदार झाला. पौल म्हणतोय की तो तर परमेश्वर आहे, परंतु त्याला तुमच्या जवळ यायचंय, तुमच्या बरोबर त्याला चालायचंय, फिरायचंय, तुमची काळजी त्याला घ्यायची आहे. मनुष्यावर जे बितते ते सर्व मला बी घ्यायचं आहे, म्हणून तो रक्त मांसाचा भागीदार झाला. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, पुढे बघा. आणि जे मरणाच्या भयाने सर्व आयुष्यभर जे मरणाच्या भयाने आज सर्व
पृथ्वी थरथर कापत आहे, कारण की संकटावरती संकट, संकटावरती संकट, संकटावरती संकट येत आहे. जसंही बातम्या खोलत आहे की समजतंय की युद्ध चालू आहे, समजत आहे की महागाई वाढत चाललेली आहे, समजत आहे की आता या जगामध्ये आता काय चाललेलं आहे. जसं की एक 20-25 वर्षापूर्वी जे नव्हतं, आता ते कितीतरी संकट आज या जगाला घेरून घेतलेलं आहे. का? कारण की मरण या जगाचा पिछा करत आहे आणि ह्या जगामध्ये आपण आहोत, तर हे मरण आपली पिछा करत आहे. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, का तो भागीदार झाला यासाठी की त्याने आपल्या मरणाने, यासाठी की त्याने हा. आपल्या मरणाने मरणाचा अधिकार म्हणजे सैतान याला नष्ट कर. मरणाचा अधिकारी सैतान याला त्याने नष्ट करावे. आणि मरण हे प्रभूने आणलेलं नाही, मरण दुष्टापासून आलेलं आहे, परंतु मरणाचा अधिकारी सैतान याला त्याने नष्ट करावे, यासाठी त्याला देहात यावं लागले. आमेन बोलताय. जर तो देहाचा भागीदारी झाला नसता, तर तुम्ही आणि मी त्याला वधस्तंभावर ठेवू शकलो नसतो, कारण की तो देव आहे. आणि बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, पहिले योहान 1:7 मध्ये, पहिले योहान 1:7, एक वचन असं आहे की त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही. आणि ह्या वचनात असं असेल, वाचा 1:7 मध्ये काय, परंतु जसा तो प्रकाशात आहे, हो, तसे आपण प्रकाशात चालत असलो तर आपले एकमेकांशी भागी पण आहे. आणि ज्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. रक्त पापापासून मुक्त करते. रक्ताचा आणि पापाचा काय संबंध? रक्ताचा आणि पापाचा काय संबंध? की रक्त पापातून आपल्याला शुद्ध करते. मग तुम्हाला जावं लागेल उत्पत्तीमध्ये की पाप जिथं आलेलं आहे ते रक्तातून पाप आलेलं आहे, त्या बीजातून पाप आलेलं आहे. म्हणून प्रभू ही रक्त मासाचा भागीदार झाला. चर्च समजलं मी बोलत आहे? रक्तामध्ये पाप आहे म्हणून रक्त सांडायची गरज आहे, कारण की बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, रक्तामध्ये जीवन आहे. सायन्सला विचारा तुम्ही की जीवन कुठे आहे, सायन्स बी सांगते की तुमचं जर रक्त, जर तुमची नस कापली आणि तुमचं जर रक्त सांडण्यात आले तर मनुष्य मृत्युमुखी पावतो, कारण की रक्तामध्ये जीवन आहे. काय आम्ही बोलताय? जीवन कुठपर्यंत आहे? नस नस मध्ये रक्त आहे तोपर्यंत या शरीरामध्ये जीवन आहे. परंतु जसं ही रक्त या शरीरातून बाहेर जाईल तुम्हाला मृत्यूशामध्ये जावं लागेल. काय समजत आहे मी जे बोलत आहे? मग का रक्त पापातून शुद्ध करतंय? कारण की व्यवस्थेमध्ये असं लिहिलेलं आहे की रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही. म्हणून माझा प्रभू ज्याने नियमशास्त्र दिले त्यानेच नियमशास्त्र पूर्ण बी केले. ऍक्च्युली तो काही करू शकत होता, कारण की तो देव आहे, परंतु त्याने जे नियमशास्त्र दिले की रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही. आणि मनुष्य जाती सर्व पापामध्ये आहे, सर्व जीव जंतूंमध्ये पाप आणि पाप वसलेला आहे. कुणीही शुद्ध आणि पवित्र या जगामध्ये नाही. रोमकारस पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, कुणीही धर्मी नाही, सर्व पापी आहेत, सर्व पापाच्या अधीन झालेले आहेत. रोमकारस पत्र 3:23 वाचा. रोमकारस पत्र त्याचा 3रा अध्याय 23 कारण सर्वांनी पाप केले आहे. सर्वांनी पाप केले आहे. कोणी पाप केले? तो अंबानी असू द्या, तो आमदार असू द्या, तो खासदार असू द्या, या तो या जगामधला मुख्य कोणी व्यक्ती असू द्या. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, सर्वांनी पाप केलेला आहे. तो धनी असो, निर्धन असो, धनवान असो, तो कोणीही मनुष्यवान ताकदवान असो, बायबल सांगते सर्वांनी पाप केलेला आहे. आणि काय केलंय? वाचा पुढे. आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. देवाच्या गौरवाला ते उणे पडलेले आहे. आता ते देवाच्या गौरवात यायचं आहे म्हणून देवाला रक्त सांडायचं आहे. देवाच्या गौरवास उणे पडले ना, तर मग देवाचा गौरव करावा म्हणून प्रभूने रक्त सांडलेलं आहे. म्हणून बायबल मध्ये काय लिहिलं माहितीये का? त्याने रक्त सांडून मोलाने तुम्हाला विकत घेतलेला आहे. तुमचे मुख तर तसे बंद होते, परंतु हे मुख जर आज खुलले आहे तर याचं कारणच प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. आम्ही बोलतायचं त्याने रक्त सांडलंय म्हणून आज मी इथं गाऊ शकतो की धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. नाहीतर मी गाऊ शकत नाही जर त्याने रक्त सांडले नसते.
जीवन एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये एकदा कुठेतरी कोणता तरी पॉइंट येतो, जसं की शिष्यांबरोबर घडले. एकदा अशी एक वेळ आली, बायबल मध्ये असं आलंय, एकदा वेळ आली आणि असं घडले. बघा त्या ठिकाणी काय झाले, लूक शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि 22 वचन. एकदा असे झाले, काय झाले, आणि त्या दिवसात एकदा असे झाले की हो तो आपल्या शिष्यांबरोबर दारात बसला. हा बस, एकदा असे झाले की येशू शिष्यांबरोबर नावेत बसला. संपला विषय. हालेलुया. जर येशू नावेमध्ये आहे, कोणतंही संकट येऊ द्या, त्याच्यावरती आपण जे प्राप्त करणार. हालेलुया. जर येशू आपल्या घरामध्ये आहे, संकट येतील, परंतु संकट कसं दूर जाईल हे आपल्याला समजणार नाही. आजार येतील, परंतु आजारातून माझा कसा निभाव होईल मलाही समजणार नाही, कारण की माझ्या नावेत येशू बसलेला आहे. शिष्यांबरोबर येशू आहे असं बायबल मध्ये लिहिलंय. एकदा असे झाले की येशू नावेत बसलेला आहे आणि त्या नावेमध्ये शिष्य बी बसलेले आहे. आमेन बोलताय. ही एक नाव आहे चर्च, आणि या नावेमध्ये जर येशू आहे तर मी सुरक्षित आहे. आमेन बोलताय. माझं धन मला सांभाळत नाही, माझं काम मला सांभाळत नाही, मी जर सुरक्षित आहे तर माझा येशू माझ्या नावेमध्ये आहे, माझा येशू आज माझ्या घरामध्ये आहे, म्हणून मी आज सुरक्षित स्वतःला सांभाळत आहे. म्हणून दाऊदाजा म्हणतो, परमेश्वर माझं शरणस्थान आहे, तो माझा उंच गड आहे, तो माझ्या लपण्याचं ठिकाण आहे. Praise Lord, church. मी या संकटापासून पळून मी कसं सुरक्षित राहू प्रभू, तर दाऊद म्हणतो, मी तुझ्यामध्ये सुरक्षित आहे. Praise Lord. आमेन बोला ना. Amen. आपली सुरक्षा खुद आपण नाहीये, आपलं सुरक्षा कवच आपला प्रभू आहे. Amen. कवच याने काय आहे, कवच कशाला म्हणतात माहितीये का, कोणताही समोरून येणारा बाण तो कवच घेतो आणि आपण सुरक्षित असतो. आमेन. बघा, तुमच्याकडे कार आहे आणि त्या कार मध्ये पुढे हे दिलेलं आहे, नाही एअर बॅग. ज्यावेळेस तुम्ही स्पीडने धडकताय, सिग्नल मिळतो त्या एअर बॅगला की बाबा आता तू खुल, कारण की तुझ्या समोर एक मनुष्य बसलेला आहे. ऍक्च्युली तो निर्जीव आहे, परंतु सेन्स त्याच्यामध्ये टाकलेला आहे. जसंही त्याला सिग्नल मिळतो तो खुलतो आणि तो तुम्हाला सुरक्षित ठेवतो. जसंही संकट येते, ते संकट सर्व ते सुरक्षा कवच घेते आणि आपण त्याच्यामध्ये सुरक्षित असतो. ते सुरक्षा कवच आपल्याला दिसत नाही, जसं की एअर बॅग आपल्याला दिसते का, एअर बॅग दिसते का, फक्त लिहिलेलं असतं तिथे इथे एअर बॅग आहे, परंतु आपल्याला दिसत नाही. संकटाच्या वेळेस ती बाहेर येते. आम्ही बोलतो येशू आपल्याला दिसत नाही, संकटाच्या वेळेस तोच उभा असतो. ऍक्सिडेंट होतो, परंतु त्याच्यामध्ये वाचतो तो आपण वाचतो. ज्या वेळेस आपण ह्या प्रवासामध्ये चालतोय, असे खूप काही संकट आपल्या जीवनामध्ये येतात, दक्षिणेकडून उत्तरेकडून पूर्वेकडून येतच राहतात, परंतु त्यामधून निभाव करणारा आपला प्रभू आपल्या बरोबर आहे. काय तुम्ही कधी अनुभवलं, काय कधी अनुभवलं? मी ज्या ठिकाणी राहतो तिथून वरतून प्रिन्स त्याचा पाय घसरला आणि तसा तो पडला तर डायरेक्ट खालच्या पायरीवरती. स्टेप किती आहे, 22-23 स्टेप आहे, लोखंडाचा जिना आहे, तिथून त्याचा पाय सटकला, जसा खाली पडला. बघितलं त्याला तर काही झालेलं नाही, फक्त रडतोय. म्हणजे देव आपलं सुरक्षा कवच आहे. आपल्याला सांभाळणारा आपला प्रभू आहे, आपल्या लेकरांची बी काळजी घेणारा तो प्रभू आहे. परंतु मला काय सांगायचं आहे की ते ऍक्सिडेंटली घडलं म्हणून प्रभूनी त्याला सांभाळलं. आपण जर त्याच्यावरती लक्ष दिलं नाही, काय म्हणजे समोर आहे आणि तो खेळतोय, तो मस्ती करतो, त्यावेळेस आपली काळजी आहे की आपण त्याची काळजी घ्यावी, परंतु आपल्या नेत्राच्या माग देव त्याला सांभाळणार आहे. आपल्या नेत्रासमोर आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे, परंतु आपल्या शक्तीच्या पलीकडे काय होत आहे तर देव काळजी घेणार आहे. म्हणून आज शुभवर्तमानाला लोकांनी वेगळा मोड दिला. तुम्ही प्रार्थनेमध्ये या म्हणजे तुम्ही रोगातून मुक्त होता, तुम्ही प्रार्थनेला या, चर्चला या म्हणजे कर्जातून मुक्त होता, तुम्ही चर्च मध्ये या म्हणजे तुम्ही धनाढ्य बनताल. हो, हे शुभवर्तमान नाही आहे. शुभवर्तमान हे आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त तुम्हाला पापातून मुक्त करेल. आणि मग मी पुढे तुम्हाला सांगतो, तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये तुमचे पाप जर क्षमा झालेले आहे तर देवाचा हात तुमच्यावरती आहे. आणि मग तुम्ही जे काम करता त्यामध्ये तुम्हाला यश आहे, बरकत आहे, आनंदाने तुम्ही ते काम करता, कारण की तुमचे प्रथम पाप क्षमा झालेले आहे.
मनुष्य जाती पहिला आशीर्वाद मागते, परंतु आज मी तुम्हाला सांगत आहे, निर्दयी होऊ नका. जर स्वतःसाठी तरी सुरक्षित राहा की माझे पाप क्षमा झाले पाहिजे, मी पापातून मुक्त झालो पाहिजे, माझा नवीन जन्म झाला पाहिजे. जोपर्यंत माझा नवीन जन्म नाही, मला स्वर्गाचे राज्य बघता येणार नाही. जर येशू आपल्या तारवामध्ये आहे, येशू जर आपल्या घरामध्ये आहे, येशू जर मी चालतोय तर माझ्या गाडीवरती आहे, तर मी आप सुरक्षित आहे. काय बोलताय? अशा खूप घटना आहेत बरं. गाडी पंक्चर आहे, परंतु घरी येईपर्यंत मी सुरक्षित आहे. गाडीमध्ये पेट्रोल नाहीये, परंतु घरी येईपर्यंत प्रभूने माझी काळजी घेतलेली आहे. असे तुमच्या बरोबर घडलेलं आहे, हे मला माहिती आहे. कारण की देव आपले सुरक्षा कवच आहे. देव आपल्या नावीत बसलेला आहे, तो आपल्या नावीत आहे, म्हणून मी सुरक्षित आहे. तुम्ही कधी बघा, अचानक कधी तुम्ही रात्रीच्या वेळेस प्रवासामध्ये निघलाय, घनदाट जंगल आहे, पुढे मनुष्य जाती दिसत नाहीये, नाही काही तुम्हाला दिसते, परंतु तुम्हाला माहिती आहे त्या प्रवासामध्ये येशू तुमच्या बरोबर आहे. कारण की तो प्रवास आपण करत आहोत, परंतु सुरक्षा करणार आपला प्रभू आहे. हे त्याचं वचन आहे, तुझं येणं जाणं मी आशीर्वादित करेन. न दिसणारा प्रभू, अद्भुत प्रभू आहे. तो जर आपल्या तारमध्ये आहे तर वाचा, बायबल मध्ये असं लिहिलं आहे 22 वचन, वृक्ष वर्तमान. आणि त्या दिवसात एकदा असे झाले की तो आपल्या शिष्यांबरोबर तारवात बसला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे तो त्यांना म्हणाला. आणि त्यांनी तारू हाकारले. नंतर ते तारू हाकरून जात असता तो झोपी गेला. हो, काय तुम्हाला समजते? सरोवर, आपण समुद्र घेऊया, केपात पाणी आहे आणि त्या पाणीवरती नाव डोलत चाललेली आहे आणि त्या नावेमध्ये येशू बसलेला आहे आणि शिष्य बसलेले आहे. परंतु येशू झोपलाय, परंतु तारू शिष्य घेऊन चाललेले आहे. आमेन बोलते. येशू आपल्या आतमध्ये आहे, परंतु हे जीवन प्रवाह मला घेऊन चालायचा आहे. येशू आपल्या हृदयात आहे, परंतु जीवन प्रवास मला घेऊन जायचा आहे. म्हणजे लोक म्हणतात प्रभू तू, अरे तू चल, मी तुझ्या बरोबर आहे. माग नाही, तो तुमच्या बरोबर आहे. आमेन बोलताय का? साधू सुंदर सिंगला विचारण्यात आलं की तू एवढ्या वाळवंटातून चालला, तुला तुझे पाय भाजले नाही का? तो म्हटलं नाही भाजले. त्यांनी एक साक्ष त्याने त्या ठिकाणी सांगितली की मी त्या वाळवंटातून चालत आहे, परंतु जे पाऊल तुम्हाला दिसत आहेत ना, ते माझे नाही, ते माझ्या प्रभूचे आहे. कारण की तो मला त्याच्या हातामध्ये घेऊन चाललेला आहे. ब्रदर, ही प्रभू होऊच देणार नाही जर तुम्ही त्याचं काम करत आहात. त्याच्या कामापासून वेगळं राहू नका, त्याचं काम करत राहा, प्रभू तुमच्या बरोबर आहे. तारू हाकायचं काम हे शिष्यांचं आहे. आम्ही बोलतोय, ढोलकी वाजायचं काम माझं आहे, गिटार वाजायचं काम माझं आहे, प्रचार करायचं काम माझं आहे, गीत गाणं माझं काम आहे, घरामध्ये प्रभूचं वातावरण तयार करणं हे माझं काम आहे. कारण की येशू माझ्या नावेत बसलेला आहे. आज आपण फक्त सर्व येशूवर ठोकून देतो, सर्व देवावर ठोकून देतो. तुला काय करायचंय? तुला करायचंय तुझी कृती, त्या कृतीमध्ये येस देणारा प्रभू तुझ्या बरोबर आहे. हे नाव शिष्य चालवत आहेत, परंतु येशू त्या नावेमध्ये बसलेला आहे. आता पुढे वाचा काय होते बघा. नंतर ते तारू हाकरून जात असता तो झोपी गेला. हो, मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले. काय सुटले? सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि तारू पाण्याने भरू लागले. हो, व ते संकटात पडले. काय झाले? संकटात पडले. वादळ येऊ लागले, वारे येऊ लागले, नावेत पाणी बी येऊ लागले, तरीही येशू शांत आहे. काय आम्ही बोलतोय? म्हणून आल्या ब्रदर तुझे आपण ऐकलं ना, माझा जीव तू कासवेला लाव, माझा जीव तू संकटात टाक प्रभू, त्याच्यातून मी समजेल मला की मी तुझ्यावरती किती प्रेम करणार आहे. आणि हे तू बघ प्रभू की मी तुझ्यावर किती प्रेम करतो. आणि त्या नावेत पाणी येणं गरजेचं आहे, नावेत संकट येणं गरजेचं आहे. तिथं तर देवाची महिमा आहे. आज मनुष्य म्हणतो नको, नावेमध्ये पाणी नको, नावेमध्ये वादळ नको, नावेमध्ये मला सगळं धन संपत्ती पाहिजे, नावेमध्ये मला आरोग्य पाहिजे, नावेमध्ये मला आनंदच आनंद पाहिजे. ब्रदर, तिथं देवाची महिमा नाहीये. जिथं संकट आहे तिथं देवाची महिमा आहे. हे लोक चालले पुढे, चालले पुढे, चालले पुढे. मार्गदर्शन करणारा मोजेस
परंतु ज्या वेळेस समोर असं संकट आलं की पुढे लाल समुद्र आहे, माग फारूची सेना आहे, मोजच म्हटला आता काय करायचं प्रभू, लोक तर माझ्यावरती चिडत आहेत. परंतु प्रभूचं उत्तर आलं, माझ्याकडे प्रार्थना काय करतोस, तुझ्या हातामध्ये काय आहे? तो म्हटला काठी, मार त्या पाण्यावरती. बायबल मध्ये असं लिहिलं आहे, लाल समुद्र दुभागला गेला. काय तुम्हाला दिसते? संकटामध्ये प्रभूची महिमा आहे. परंतु आज बिलीवर म्हणत आहे संकट नको, संकट नको. अहो संकट आले तरच तुम्ही प्रभूकडे येता, संकट येते तरच तुम्ही गुडघे टेकता. सिस्टरची साक्ष ऐकली की त्या बहिणीवरती संकट आले, बहिणीने गुडघे टेकून प्रार्थना केली, प्रभूने उत्तर दिले. जर ते संकट आले नसते तर मी रडले नसते, जे दुःख माझ्या जीवनात आलेच नसते तर मी कदापि गुडघे टेकून प्रभूकडे आक्रोश केलाच नसता. परंतु ते संकट आले म्हणून गुडघे टेकून मी प्रार्थना करत आहे. म्हणजे संकट किती महत्वाचं आहे बघा. म्हणून लक्षात ठेवा, लोक म्हणतात कशाला शैतान ठेवलाय प्रभूच्या महिमेसाठी. अरे प्रभू आहे तर मग त्यांनी त्या शैतानाला नष्ट करायचं ना. कशाला हे संकट, कशाला हे पाप जगामध्ये ठेवलंय प्रभूने त्याच्या महिमेसाठी. आमेन बोलतो. त्यांनी ठेवलाय तो काटा तुम्हाला टोचण्यासाठी की तुम्ही प्रभूकडे यावं आणि त्याची महिमा करावी. जर तो काटाच तुम्हाला टोचला नाही तर आज हे जगामध्ये असं आहे की जर मनुष्याच्या जीवनामध्ये थोडंच बी संकट नाहीये, खूप धनवान आहे, तो कधी प्रभूकडे येणार मला सांगा? कधीच येणार नाही. येईल का? जेव्हा संकट मनुष्याच्या जीवनामध्ये येते त्यावेळेस तो प्रभूकडे पळत राहतो. म्हणून आज मला सांगायचं आहे, चर्चला येण्याचे कारण सांगू नका मी आजारी आहे, मी दुःखी आहे, तकलीफ आहे, आजारी आहे. आजारी आहे म्हणून तर यायचं तुम्हाला प्रभूकडे. प्रभूला तुम्ही जसे आहे तसे पाहिजे, परंतु आपण ते संकट स्वतःच घेऊन घरामध्ये बसतोय. ते संकट घेऊन आपल्याला प्रभूकडे यायचं, कारण की आपल्या नावेत प्रभू बसले. बायबल मध्ये असं लिहिलंय बघा त्या ठिकाणी, त्या तारूमध्ये वादळ आले, पाणी त्या तारूत येऊ लागले. नंतर ते तारू हा करून जात असता तो झोपी गेला. मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि तारू पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले. तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले. तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन त्याच्या आधी नाव डोलायचं. चाललंय शॉपिंग मॉल, चाललंय होम पिक्चर वगैरे, चालली नाव चालूच आहे पुढे. समजा बघा कधी नाव चालली आपली कुठे जाते बघा. तुम्ही विचार, तुम्ही हप्ताभर नाव कुठे दिले आपल्याला. मनुष्याच्या जीवनामध्ये हा टर्निंग पॉइंट येणं खूप गरजेचं आहे. आम्ही बोलतो नाही तर आपण किती काही बोला, प्रार्थनेला या नाही. जेव्हा असा मोड येतो ना, तुम्ही कशाला सांगता, मीच येतो ना. जेव्हा संकट येते तेव्हा मनुष्य आपोआप पाहायला सुरुवात. आपली धन संपत्तीची सुरक्षा आपला प्रभू आहे. नाहीतर आपली धन संपत्ती येऊ वारेवणी निघून जाईल, तुमच्या हाती काहीच लागणार नाही. परंतु जर हाती काही लागायचं असेल तर येशू आपल्या नावेत असला पाहिजे. जर तो आपल्या बरोबर आहे तर मी आनंदी आहे, कारण की माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. मी चालतो, उठतो, बसतो, फिरतो तर माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. मी जर आज आनंदी आहे तर माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. ब्रदर बघा, तुम्ही आठवा की आज जर आपले नाव आपण हाकत आहोत तर कुठे कुठे घेऊन जात आहोत. विचार करा तुम्ही बहिणींनो, भावांनो, विचार करा. आपली नाव हप्ताभर, महिनाभर कुठे फिरते, काय आपण करतो. फ्रायडेला कुठं असतो आपण? फ्रायडेला आपली नाव शिशू हँडिकॅप मध्ये पाहिजे, परंतु कुठं असते? कोणी भांडे घासत राहते, कोणी धुणं धुत राहते, कोणी स्वयंपाक करत राहते, कोणी सांसारिक चिंतामध्ये लागलेले आहे. परंतु बायबल काय म्हणते माहितीये का? मार्था तू खूप गोष्टींविषयी चिंता करते, परंतु या मरियमने जो वाटा निवडलेला आहे याच्यापासून कुणीच हिसकावून घेऊ शकत नाही. आणि तू मार्था काय म्हणते माहितीये का? अरे चिंता नाही का प्रभू, काळजी नाही का प्रभू, तुम्ही इतके जण घरामध्ये आलाय, तुझ्यासाठी मला स्वयंपाक करायचा आहे, सुंदर मस्त बडी हंडी बनवून तुला चालायची प्रभू. नो, प्रभूला ते नाही पाहिजे. प्रभूला पाहिजे आहे तुमचं आत्मिक जीवन, त्याच्या चरणी बसून त्याचं वचन ऐकणे. म्हणून मरिया एकदम प्रभू मध्ये ती दमून गेलेली आहे, कारण की प्रभू तिच्या बरोबर बोलतोय. तिच्या मांडीजवळ बसून कोणती स्त्री अशी आहे जी येशूच्या जवळ बसून त्याची ऐकते? हात वर कर.
कोण बहीण अशी आहे की जे येशूच्या जवळ बसून त्याचं ती ऐकते? एकच आहे, हात उचलू. पाहिजे ना आपण त्याच्या जवळ बसून त्याचं ऐकणारे आपण झालोच पाहिजे. आम्ही बोलतोय ब्रदर, ज्या वेळेस आपण त्याचं ऐकतो तर आपल्या जीवनाला अर्थ आहे, नाहीतर आपल्या जीवनाला अर्थ नाही आहे. पुढे असं दिलेलं आहे बघा, ज्या वेळेस नाव डोलत चालले, पाण्यावरती नाव डोलत चालले, पाण्याचा अर्थ होतो लोक, जाती, हे सर्व लोक आहे. या लोकांमध्ये आपली नाव चालू आहे. कधी कधी हे लोकच आपल्या नावामध्ये येतात. ख्रिश्चन झालं तू, प्रार्थनेला जायला लागला तू, झाले नाव तिथंच थांबते. एक हप्ता आला थांब, अरे आता ख्रिश्चन व्हायचं का? लोक तर म्हणत राहिले, म्हणजे नावेमध्ये येतात ना. हे वादळ आलं, हे पाणी आलं म्हणजे काय, हे लोक आपल्या जीवनामध्ये येतात. दिवाळी आली, दसरा आला, हे आलं, ते आलं, सगळ्या गोष्टी आल्या, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही करताय, त्याच्यामध्ये पाप नाही. पाप त्याच्यात आहे की तुम्ही वचन मोडताय. आम्ही बोलतोय सण साजरी करताय, पाप नाही आहे. वचन मोडताय, पाप करताय. आम्ही बोलतोय हे सण साजरे करणारे जनजाती आहे. आपला प्रत्येक संडे सण आहे. मी तर म्हणतो प्रत्येक दिवशी आपला सण आहे, कारण की प्रत्येक दिवशी आपल्याला आनंद आहे, कारण की देवाने आपल्याला एक नवीन जीवन दिलं आहे. देवाने एक नवीन दिवस माझ्या जीवनामध्ये जोडला. प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे, कारण की आपल्याला ओळख आहे आपल्या प्रभूची. लोक प्रभूला ओळखत नाही, म्हणून ते म्हणतात की चला दिवाळी आली, कपडे घ्या, दिवाळी स्वीट बनवा, दिवे लावा, पताके लावा, घर सजवा. एक दिवस ते आनंद करतात, 4 दिवस आनंद करतात. 5व्या 6व्या दिवशी हायच कर्जवाला दारामध्ये ते स्वीट आणतात. किराण्याचे कधी द्यायचे, किराणावाला बी घरी, कपड्यावाला बी घरी. मग आता काय करायचं? नाही आता काहीच होय ना, आता लगे गळपास घ्यायचं. पुढे तुला कोणी सांगितलं ते करण्यासाठी? समजत आहे मी जे बोलत आहे. या नावामध्ये खूप दुःख आहे, खूप संकट आहे, खूप तकलीफ आहे. प्रवास आपला चालू आहे, परंतु एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण नावेमध्ये आहोत तर बायबलमध्ये असं वाचा पुढे. ते त्याच्या जवळ येऊन त्याला जागी त्याच्या जवळ येऊन त्याला जागी करून म्हणाले. आम्ही बोलतो ब्रदर, आपला प्रभू झोपलेला नाहीये, परंतु आपला प्रभू जागी आहे. परंतु तो शांत ह्यासाठी थांबतो की तुम्ही त्याला आरोळी मारा. काय त्या नावेमध्ये प्रभूला माहित नव्हतं संकट येणार आहे. अहो, संकट पाठवणारा बी तोच आहे आणि संकटाचा निभव करणारा बी तोच आहे. तो बघत होता, त्यांचा विश्वासाची तो परख करत होता की संकट आल्यानंतर माझे शिष्य काय करतात. काय आम्ही बोलतोय? आम्ही बोलताय तो नावातच बसलेला आहे. जर तो वादळ शांत करू शकतो तर तो वादळ बी पाठवू शकतो, तो काही बी करू शकतो, तो काहीही करू शकतो तुमच्या जीवनाला परिपक्व बनवण्यासाठी. काय आम्ही बोलताय? तुम्हाला इतक्या खालच्या पातळीला तो घेऊन जाईल आईबासारखा की तुम्हाला तो रगडायला लागेल, परंतु त्यामध्ये बी ताकद देणारा तुमचा प्रभूच असणार. कारण की तो इतक्या खाली तुम्हाला घेऊन जाईल. मग हाबकूकला विचारा, हाबकूक काय म्हणतो? देवामध्येच आनंद करा, कारण की तोच माझा बलमूल आणि माझ्या तारणाचा हिस्सा आहे. आम्ही बोलतोय बघा, हाबकूकचं पुस्तक 3रा अध्याय 17व्या वचनामध्ये हाबकूक काय म्हणतो बघा. माझ्या द्राक्ष विलेला द्राक्ष लागले गरणा लागले, तर जरी अंजिराचे झाड फुलले नाही, अंजिराचे झाड फुलले नाही, आणि द्राक्षवल्लीत काही उपज नसला, जैतुनाचे फळ थकले असले, आणि शेतांनी काही अन्न दिले नाही, कळप वाऱ्यातून नाहीसे झाले असले, आणि गोठ्यात काही गुरे उरले नसली, तरी मी यहोवाच्या ठायी हर्ष करीन. मी माझ्या तारणाच्या देवाच्या ठायी उल्हास करीन. तारणाच्या देवामध्ये मी आनंद करील, कारण की तारण त्याच्यापासून येते. हे धन संपत्ती माझा तारण नाहीये, माझ्या तारणाचं मूल माझा प्रभू आहे, पण मी माझ्या प्रभू मध्ये आनंद करेल. काय तुम्हाला समजतंय? बायबलचा संदेश काय आहे बघा. तो म्हणतो माझ्याकडे पैसा असो वगैरे नसो, मला काम असो वगैरे नसो, मी आजचा मेसेज तुम्हाला देतोय. माझ्याकडे काय संकट यायचा येऊ द्या, नो, मी घाबरणार नाही, कारण की माझा प्रभू माझं बलमूल आहे. तो माझ्या बरोबर आहे. आज आपल्याला असे वाटते की
आपलं एक पॉलिसी पाहिजे है ना, पॉलिसी पाहिजे ना, जिंदगी के 7 दिन जिंदगी के बाद भी, 7 दिन बाद भी, साथ है तब तक ठीक है, लेकिन बाद किसका है? दूसरे का फायदा। भरते रहो भरते रहो भरते रहो भरते रहो भरते रहो. तुमचं जीवन कुठेतरी समाप्त होणार आहे आणि तुमचं लेकरू त्याच्यावरती मजा करणार आहे. चांगली गोष्ट आहे, त्याला मजा करू द्या. इतकं बी करू देऊ नका की त्याने देवाला विसरावं. तितकं त्याच्यासाठी ठेवावं की त्याने प्रभूकडे आरोळी मारली पाहिजे. संकट जीवनामध्ये आलंच पाहिजे ब्रदर. एवढं धनाढ्य आपल्या लेकराला बनवूच नका आणि त्याच्यासाठी धनसंपत्ती ठेवूच नका. नाही मी त्या संकटात माझ्या लेकराला नाही, नो, हे तुमचे चुकीचे विचार आहे. नाही मी हे काम करतोय, माझ्या लेकरांनी हे काम करू द्या. त्याला प्रत्येक परिस्थितीची जाणीव त्याला झाली पाहिजे. आम्ही बोलताय का? कारण की संकट कधी मोड देईल, तुमचा पैसा धनसंपत्ती कधी हरवून घेतली जाईल सांगणार नाही. त्याच्यामध्ये उभा राहण्याची हिंमत त्या लेकराकडे असली पाहिजे. काय आम्ही बोलताय? आम्ही बोलताय. म्हणून धनाढ्य तो पौल ज्याच्याकडे 8 करोड होते, परंतु बायबल मध्ये तो काय त्याला म्हणतो, माझी चादर विसरली आहे, तेवढी चादर मला आणून दे. 8 करोडचा मालिक प्रभू येशूसाठी निर्धन झाला. काय आम्ही बोलताय? नाहीतर 8 करोड तो आनंदाने जीवन आपलं व्यतीत करू शकत होता पाऊल, परंतु पाऊलाने म्हटलं ही धनसंपत्ती माझ्या कामाची नाही. त्यांनी ती धनसंपत्ती सोडली. बायबल मध्ये असं लिहिलं आहे, तंबू बनवायचं काम तो करत होता. कसं? बायबल टीचर, बायबलचं शिक्षण देणारा पाऊल, नियमशास्त्रामध्ये निपुण असणारा पाऊल, ज्ञानाने भरलेला पाऊल, परंतु तंबू बनवून प्रभूची सेवा करत आहे. काय आम्ही बोलताय तुम्ही? माहितीये तंबू बनवायचं काम किती कठीण असते. ते कठीण काम त्यांनी हातामध्ये घेतले, परंतु म्हटला हा तंबू माझा एक दिवस नाहीच होणार आहे, त्या तंबूत मी जाणार आहे. म्हणून त्याचा हा प्रवास संकटामधून आहे, पण तो पद पावली ख्रिस्ताचा प्रचार तो पद पावली करत आहे. काय समजत आहे जे बोलतोय? राजांना बी त्यांनी सोडलं नाही. राजांना मी म्हटला, हे राजा तूच काय, जितके लोक आज माझं ऐकत आहेत ते सगळे माझ्यासारखे बनावे. राजा म्हणतो, अरे तुझ्या ज्ञानाने तुला काय वाटतं की मी ख्रिश्चन व्हावं? तो म्हणतो तूच काय? रोमचा राजाला काय म्हणताय? तू नाही, ही सगळी प्रजा. हालेलुया. जे मला समजलेलं आहे ते यांना बी समजावं. माझ्या आतून इच्छा काय माहितीये का, जे मला प्रगट झाले ना ते तुम्हाला बी प्रगट होईल. जो आनंद मला मिळालाय तो तुम्हाला बी मिळावा. मी पैसे वाटण्यासाठी इथं आलेलो नाहीये, उलट मी म्हणतोय तुम्ही मला पैसे द्या, म्हणजे मी फुल टाइम सेवेमध्ये उतरेल. म्हणजे तुम्ही मदत करा, म्हणजे मी प्रभूचं काम पुढे घेऊन जाऊ शकतो. आज चुकीचा प्रचार जगामध्ये होत आहे. मला एकच सांगायचं आहे, नावे जर येशू आहे तर आपली नाव सुरक्षित आहे. या नावेमध्ये संकट आले आणि ते येशूकडे गेले आणि काय म्हटले, तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला बघा 24 वचन. गुरुजी 24 वचन. गुरुजी हो पुढेच आहो. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले, मग ती थांबली व निवांत झाली. काय तुम्हाला समजते की प्रभू सृष्टीवर बी त्याचा अधिकार आहे. सृष्टीवर कोणाचा अधिकार आहे समजते तुम्हाला? जर एखादी गाडी आहे आणि ती रिपेअर तुम्हाला करायची आहे आणि मग तुम्हाला तिला शोरूमला घेऊन जावं लागते, कारण की का त्यांनी ती बनवलेली आहे. मग पार्ट ना पार्ट त्यांना माहिती आहे की कुठं काय गडबडी झालेली आहे, ते बरोबर दुरुस्त करू शकतात है ना. सृष्टीचा निर्माण करता नावेत बसला आहे. वादळ आले आहे, वादळ त्याच ऐकू शकते ज्याने ते पाणी निर्माण केले. ते कोणाचंच ऐकू शकत नाही, पाणी कोणाचंच ऐकू शकत नाही, कारण की पाण्याला निर्माण करणारा त्या नावेमध्ये बसलेला आहे. शांत हो. हालेलुया. आम्ही बोलतोय शांत हो. हालेलुया. आज मी तुमच्या फॅमिलीमध्ये जे संकट आहे आज मी येशूमध्ये शांत हो. हालेलुया. परंतु त्याच्या आधी येशूकडे येऊन म्हणायचं आहे, प्रभू आम्ही बुडत चाललो आहोत, मग प्रभू येणार. आम्ही बोलतोय म्हणजे प्रार्थना करायची म्हणजे गुरुजी हे संकट माझ्या जीवनामध्ये आलाय, प्रभू म्हणाले शांत हो. आम्ही बोलताय का? नाही तर म्हणा नाही, बाबा थांबा आलो नाही. प्रभू निष्ठ म्हणतो शांत केला. आम्ही बोलतो
इकडे लय गडबडी जगामध्ये आलंय हा? मग म्हणता शांत 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 आणि ते त्यालाच म्हणतो देवाला 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 देव नाही आला ते तुम्हाला येड्यात काढ राहिले तो दुष्ट तुम्हाला येड्यात काढतोय देवी आली देवी आली देवी आली हे कोणी येत नाही हे शैतानी कृत्य देव येतो ब्रदर ज्यावेळेस तो येतो ना ब्रदर हालेलुया ही सृष्टी आप थरथर कापते हालेलुया. ज्यावेळेस तो होरेब पर्वतावरती उतरून आला होता बायबल शिनाई पर्वतावरती आला होता बायबल काय सांगते माहितीये त्याचा जो प्रकाश उतरून आला हालेलुया हालेलुया. हो त्याची उपस्थिती त्याच्या उपस्थितीमध्ये कोणीच टिकाव धरू शकत नाही म्हणून बायबल मध्ये मोजसला प्रभू म्हटला जर कोणता जीव जंतूही पहाडपाशी आला तो नष्ट होऊन जाईल Praise Lord. ब्रदर तो पवित्र परमेश्वर आहे हालेलुया. परंतु आज जर आपण जे पाप करत आहोत त्याचे चुका करत आहोत तर हे अनुग्रह आहे देवाचं की आपण आजपर्यंत जिवंत आहोत हालेलुया. अनुग्रह निघून गेला ब्रदर खूप मोठं संकट या जगामध्ये येणार आहे प्रभू म्हणतो काय म्हणत आहे शांत. आज जर कोणी प्रार्थनेला आला आणि म्हटलं दुष्ट आत्मा काढायचा आहे प्रार्थना सुरू होते रे बाबा 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 अरे त्याच्यात बसलाय बाबा पण इकडून होतंय बाबा 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 त्या बाबाला बाहेर काढायचं तर तुला फक्त म्हणायचं आहे येशूच्या नावात निघ चालतं प्रार्थना मी कित्येक ठिकाणी जातो जावंच लागतं कारण की बोलवतात प्रार्थनेची सुरुवातच कशी असते माहिती बाबा 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 मग लगे नंतर शांत होतात सुरुवातीला आणि मग शांत होऊन मग प्रार्थना होते दाखवायचंय काय माहितीये का काय दाखवायचंय की मी सामर्थ्याने भरलेलो आहे माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे हे दिखावटीपणा देवाला आवडत नाही जसे तुम्ही आहात तुमचे दोन शब्द जे चांगले तुमच्या मुखातून निघतात तोच देव ऐकतो हालेलुया. अहो ते तीच भाषा बोलतात तुम्ही शिवा देताय का तुम्ही काय करताय हे तुम्हाला ते कळतंय का आणि मग तो ऐकतोय तो बी येड्यामध्ये काढतो म्हणते हे काय चाललेलं आहे ब्रदर पवित्र आत्मा मिळण्याचं चिन्ह अन्न भाषा नाहीये पवित्र आत्मा मिळण्याचं चिन्ह तुमच्या आत्म्याचे फळ आहेत Praise Lord. काय आम्ही बोलताय तुमच्यावरती संकट आले तरी तुम्ही शांत आहात कारण की येशू नावामध्ये शांत आहे. कारण की तो शांतीचा दाता आहे Amen. संकट काय संकट काही आले तरी मी तो स्वतःला शांतच ठेवणार कारण की त्याला माहितीये संकट माझ्या समोर काहीच करू शकत नाही नावेमध्ये येशू बसलेला आहे येशू म्हटला शांत हो क्षणी त्या क्षणी सर्व शांत झाले आणि मग शिष्य म्हणतात वाचा पुढे काय म्हणतात तेव्हा तो त्यांना म्हणाला तुमचा विश्वास कुठे आहे तुमचा विश्वास कुठे आहे कुठे गेलाय तुमचा विश्वास बोल चर्च Amen. तुमचा विश्वास कुठे आहे कुठे गेलाय तुमचा विश्वास चर्च की आज तुम्ही 10 वाजता चर्च मध्ये पाहिजे तुम्ही येत आहे 10:15 कुणी ते 10:30 कुणी 11:45 कुठे आहे तुमचा विश्वास सकाळी त्या शेषला थोडस द्या ना चालना थोडीशी थोडं त्याला डाऊटचा त्या विश्वासाला झाला मला जायचंय सगळ्यात आधी मला प्रभूला मिळायचं आहे नाही येईन मला तो घ्यायला मी जाईन त्याच्या संग मग आज रविवार हे आणि मग आता काय एक दिवस सुट्टी असते हे परत चर्चला जायचं झोपू दे गेल्यावर झोपा ना तुम्ही आता सुटताल ना निवांत झोपा तुम्ही तुम्हाला कोणी विचारणार नाही आता मी ह्यासाठी विचारतोय कारण की प्रभूनी ही 10 ते 1 वाजेपर्यंत आपल्याला प्रभू मध्ये घालवायचं आहे आम्ही बोलताय म्हणून 10 वाजता आहे ना अहो 9:30 मी 10 केलंय आणि पास्टर सेकंड डेव्हिडनी 10चा 8 केलंय ते म्हणते 10 नाही आता 8 वाजता चर्च चालू करणार आणि 11 वाजता संपवणार आणि इथून मी पुण्याला जाणार म्हणजे बघा छाटणी कशी चालू आहे बघ हा देवावर प्रेम करायचं या 8 वाजता Praise Lord. प्रेम करताय का 8 वाजता यायचं नाही तर तुम्हाला काहीच भेटणार नाही गर्दीच गर्दी चर्च मध्ये गर्दीच गर्दी वाढायला पाचशे म्हणले आता 8 वाजता बघू कोण येते मी असं केलं तर मला एकट्यालाच थांबवलं Praise Lord. मी काही भिंतीला प्रचार करू भिंतीला गाणं म्हणून सांगायचं काय 10चं टायमिंग आहे नाव येत येशू आहे तर येशू बरोबर तुम्हाला 10 वाजता इथे घेऊन येणार
परंतु नाव येत आपले येशूला बसवलेलंच नाहीये, म्हणून आपली नाव संकटामध्ये इकडून तिकडून तिकडून इकडून, कुठे कधी स्वयंपाक दिसतो, कधी भांडे दिसतात, कधी 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 होईन आपलं हे. नाही चर्चून आल्यावर लगेच जेवायला नाही ना, मला एक दिवस मला पोटाला काय होणार नाही. आमेन बोलताय का? आमेन बोलताय का? माझा प्रभू काय म्हटलं माहितीये का? जगण्यासाठी आणण्याची गरज नाहीये, प्रभूच्या वचनाची गरज आहे. इतकंच आपण खायचं की शरीरात ताकद मिळावी, तितकंच आपण खायचं. आमेन बोलताय का? माझ्यासारखं खाणार नाही तर कोणी नाही, परंतु मी प्रत्येक ठिकाणी नाही कंट्रोल करतो काय, कारण की मला साथ देणार इथं कोणीच नाही. मग त्यांच्यामुळे मला उठावं लागतं, मग घरी येऊन परत जेवावं लागतं. शरीर असं दिसतंय, परंतु हे खूप खाणं आवडते, कारण की माझं काम तसं आहे. ते काम माझं अन्न आवडते. जर मी काम सोडलं तर मग किती दिवस मला उपाशी मारा, तितकी हिंमत ठेवतो मी. उपाशी राहण्याची हिंमत आहे, तृप्त होण्याची हिंमत आहे. आमेन बोलतोय. असं मला म्हणायचं आहे, तुमच्यामध्ये बी ती कुवत असू द्या देवासाठी, की उपाशी राहिलं तरी चालतंय प्रभू, परंतु तुझी महिमा केल्याशिवाय आज मी जाणार नाही. 10 वाजता या ना, काय फरक पडतो. एक दिवस फ्रायडेच्या दिवशी, दर फ्रायडेला तर होत नाही, परंतु प्रयत्न करूया प्रत्येक फ्रायडेला आपण एकत्र येण्याचा. आणि जर फ्रायडेला मेसेज टाकला जातो तर या ना, का नाही येत तुम्ही? काय कमी पडते तुम्हाला सांगा ना, मला सांगा ना, तुम्हाला कसली कमी आहे, काय कमी आहे? चर्च भरभरी करून तुमची. आम्ही बोलताय छोटा चर्च आहे, परंतु धनाडे आहे. काय काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणता यायला पैसे नाहीये, देतो ना मी तुम्हाला, पैसे देईल, परंतु या चर्चला या, प्रभूची महिमा. काही करू शकतो आपण. जवळ ह्या शरीरामध्ये ताकद आहे तोवर हे पास्टर काही बी करू शकतो. तुम्ही मला हिंमत द्या, मी काही पण करू शकतो. लक्षात ठेवा, ते म्हणले ना गटार साफ करा, मी गटार बी साफ करू शकतो. रगड नाही, देवाने आपल्याला ते तशातून आणलंय, त्याच्यातून बनवलंय, घडवलंय. मी कधी निराशा नाही, आता होत नाही की माझ्याकडे पैसे नाही, मी त्याच्यामध्ये बी आनंद करतो. मोकळे खिसे मोकळे असतात, अकाउंट मध्ये काही पैसे नव्हतात तरीही प्रभू मध्ये मी आनंद करतो. कारण की प्रभू एक दिवस मार्ग मोकळा करणार आपला प्रभू आहे. परंतु त्या धनावरती माझा विश्वास नाहीये, माझा विश्वास माझ्या प्रभू. कित्येक जण लोक त्या धनावरती विश्वास ठेवून आपल्या विश्वासरूपी जहाजापासून भरपूर गेले, परंतु आपला विश्वास धन नाहीये, आपला विश्वास आपला प्रभू आहे. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, हे गुरुजी गुरुजी आम्ही पुढे चाललो. कधी म्हटलंय का तुम्ही हे गुरुजी गुरुजी, मी आजारामध्ये आहे, मी दुःखामध्ये आहे, मी तकलीफ मध्ये आहे? कधी बोलतो का? नाही बोलत. पहिला आपण डॉक्टर कडे जातो, कारण की डॉक्टर आपला गुरु झाला, परंतु पहिलं गुरु आपला प्रभू आहे. गुडघे टेकून म्हणायचं, गुरुजी मी या संकट मध्ये आहे, प्रभू अब्बा बापा मी या संकटात आहे, मला याच्यातून तू बाहेर काढ. पुढे काय दिलंय बघा 25 वचनामध्ये, तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुमचा विश्वास कोठे आहे? विश्वास कुठे आहे? कुठे? मेडिसिन वरती विश्वास आहे, गाडीवरती विश्वास आहे, कशावर विश्वास आहे तुमचा? तुमचा विश्वास कुठे गेला? वाचा पुढे काय. आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांस म्हणाले, तर हा कोण आहे की? हा कोण आहे? आमेन बोला. जो नावेत बसलाय, सर्वसाधारण आहे, इस्त्रीचे कपडे घातलेले नाहीये, मैले कपडे आहे, अंगातून वास येत आहे, कोण आहे हो? हालेलुया, हालेलुया. अहो ते शास्त्री आणि फरुशी म्हणत होते, अरे हा पापी मनुष्याबरोबर राहतो, जुगार खेळतात त्या मनुष्याबरोबर जातोय, अरे कसला पापी मनुष्याबरोबर चलतो फिरतोय. बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे माहितीये का? तो धर्मीसाठी नाही, तो पापाला वाचवायला आला. तो पापावर प्रेम करत नाही, तो पापीवर प्रेम करतो. हालेलुया. पाप त्याच्यापासून लाखो मैल दूर आहे, परंतु ज्याच्यामध्ये पाप आहे ना त्या मनुष्यावरती तो प्रेम करतो. आमेन बोलताय का? म्हणून तो जिथं कर घ्यायची तिथं तो जायचा, जिथं वाईट काम व्हायची तिथं तो जायचा, कारण की तिथं जक्यासारखे माणसं लपलेले असायचे. आमेन बोलताय. प्रभू त्यांची तो भेट घ्यायचा. लिहिलंय असं, प्रभू काय म्हणतो माहिती आहे? आणि ते थक्क झाले व एकमेकांस म्हणाले, तर हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? येशू कोण आहे माहितीये का तुम्हाला? हा इंग्रजांचा प्रभू आहे. हा कोण आहे? हा अमेरिकेचा देव आहे, अमेरिकेच्या लोकांचा देव आहे.
हा जो विषय हे कोण आहे? इस्रायलचा प्रभू आहे. ओ तुम्हाला आणखी समजलंच नाही, तो अखिल सृष्टीचा निर्माण पॉइंट त्याने निर्माण केला की त्या ठिकाणी तो आला का, कारण की त्याला मनुष्य जातीमध्ये येऊन वस्ती करायची होती. आज मी तुम्हाला सांगतो, तो इस्रायल मध्ये जन्म घेतला आणि त्याने इंडियामध्ये जन्म घेतला असता तर इस्रायल लोक तसेच बोलले असते. या पृथ्वीमध्ये त्याला कुठं तरी येऊन जन्म घ्यायचाच होता तर त्याने घेतला. मग हा कोण आहे? अरे हा कोण आहे की संकट देखील त्याचे ऐकते, त्यांचे सेन्स खुलले की हा तोच प्रभू आहे ज्याने मोजेसला बनवले, ज्याने मोजेसला बोलवले, ज्याने तो लाल समुद्र दुभागला, ज्याने यर्दन नदी दुभागली, ज्याने यरीहोची भिंत पाडली, तोच प्रभू आमच्या नावेमध्ये बसलेला आहे. आम्ही बोलते मी तुम्हाला सांगतोय, आपला प्रभू अब्राहम, इसाक, याकोबाचा देव आहे. त्यांच्या बरोबर जसा तो राहिला विश्वास योग्य, तसाच तो तुमच्या बरोबर विश्वास योग्य आहे. अहो अब्राहमाला वाटले प्रभूने मला बोलवले, यस बोलवले तर बोलवले, परंतु जीवनामध्ये संकट आले, परंतु तो अभिमेलेक राजाला म्हणतो ही माझी बहीण आहे, संकटामध्ये म्हणतो माझी बहीण आहे. बघा त्या नावेत येशू त्याच्या बरोबर आहे, तरीही अब्राहम खोटा बोलला, इसाक भी खोटा बोलला. परंतु तुम्हाला माहित आहे का, जे वचन त्यांनी दिले ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एक दिवस पूर्ण केले. वाचाचा प्रभू आहे. हालेलुया. जर वचन त्यांनी दिले तर एक दिवस तो पूर्ण बी करणार. संकट जर जीवनामध्ये आले एक दिवस ते जाणार आहे. संकट राहणार नाही, टिकणार ते प्रभूचं वचन, आणि जे वचनामध्ये आहे ते काल आज युगाने सारखे आहे. नाही तर आज आलो प्रभू मध्ये आणि बाहेर गेलो का हाय डान्सिंग ड्रिंचिंग, काल आज युगाने सारखं राहायचं. आम्ही जसं आपला प्रभू काल आज युगाने सारखा, तसं चर्च मध्ये बी, बाहेर बी, नातेवाईकांमध्ये बी काल आज युगाने सारखे. आम्ही कारण की तो प्रभू आपल्या जीवनामध्ये विराजमान आहे. नाही तर जसं सापासारखे चाल, असं बिन असं बी, तसं बिन तसं बी नाही, सरळ चालायचं कबुतरासारखं. कबुतराची चाल कशी आहे? राजासारखी सरळ चालतो आहे ना. तसं कुणी बी येऊ द्या, किती काही जवळचे येऊ द्या, ख्रिस्ताचं प्रेम त्यांना दाखवा. हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद. या नावामध्ये येशू आहे तर आपण आशीर्वाद देत आहोत. या प्रार्थना करूया, गीत गाऊन प्रभूची स्तुती करूया. Hallelujah. Praise Lord. Praise Lord. Praise Lord. Praise Lord. या प्रभू राहूया, गीत गाऊन रूह की बारिश बरसा चाहती है, खुदावन की सिफाती है, खुदावन की सिफाती है. प्रेज़ लॉर्ड. रूह की बारिश बरसा चाहती है, खुदावन की सिफाती है, खुदावन की सिफाती है. प्रेम की बरखा बरसा चाहती है, खुदावन की सिफाती है, खुदावन की सिफाती है. प्रभु की बारिश बरसा चाहती है, खुदावन की सिफाती है, खुदावन की सिफाती है. प्रेम की बरखा बरसा चाहती है, खुदावन की सिफाती है, खुदावन की सिफाती है. सिफा का बंदा यीशु मसीह
सब सहा प्रभु की बारिश बरसा जाती है खुदावन की शिफा आती है खुदावन की शिफा आती है उस पे नजर कर ले शिफा अपने मसीहा से ले शिफा उस पे नजर कर ले शिफा मसीहा से ले शिफा उसके सलीब से ले शिफा उसके लहू से ले शिफा उसके सलीब से ले शिफा उसके लहू से ले शिफा प्रभु की बारिश बरसा जाती है खुदावन की शिफा आती है खुदावन की शिफा आती है प्रभु की बारिश बरसा जाती है खुदावन की शिफा आती है खुदावन की शिफा आती है Hallelujah. Hallelujah. Worship the Lord. Hallelujah. योग जुम्मन. Hallelujah. उसकी महिमा खुशी और आनंद से. Hallelujah. ओ खुदावन कल आज युगानुग ऐसा. Hallelujah. उसकी शिफा, उसकी महिमा, उसकी रूह की बारिश. Hallelujah. आज खुदावन हर एक दिल में आज आ जाए और किसी को छू ले है खुदा. Hallelujah. We worship you. Hallelujah. बरसा जाती है खुदावन की शिफा आती है खुदावन की शिफा तेरे खुदा चाहे हो गिरमती बर्फ के नागिन हो देगा वो तेरे खुदा चाहे हो गिरमती बर्फ के नागिन हो देगा वो पानी और रूह से देगा जन्म पानी और रूह से देगा जन्म झरनों से जिंदगी दे देगा वो पानी और रूह से देगा जन्म झरनों से जिंदगी दे देगा वो रूह की बारिश बरसा जाती है खुदावन की शिफा आती है खुदावन की शिफा रूह की बारिश बरसा जाती है खुदावन की शिफा आती है खुदावन की शिफा आती है Hallelujah, 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 hallelujah. We worship you, Lord. We worship you, Lord. We worship you, Lord. Hey, hey, खुदावन, hey, hallelujah. Hey, प्रभु, आपके रूह से, आपकी आत्मा से, आपकी रूह की बारिश आज हर एक दिल में उतर आए हैं प्रभु. शुले हालेलुया, शुले है खुदावन. हालेलुया, हालेलुया. बंदे हमें मेरी रूह से. हालेलुया, 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 हालेलुया. We worship you, Lord. We worship you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah. Glory. खुदावन की शिफा आती है खुदावन की शिफा आती है खुदावन की शिफा आती है
हालेलुया. Praise Lord church. Praise Lord. काय आनंद आला. हालेलुया. सर्वजण हालेलुया. हालेलुया. आनंद आहे ना प्रभू मध्ये. नाचण्यामध्ये आनंद आहे ना. हालेलुया. बोलण्यामध्ये आनंद आहे की नाही आहे. आम्ही बोलतोय की नाही. अहो जगातले लोक ब्रेक डान्स मारतात.